आता तो जाणार आहे त्याच्यावर मला बोलायचं नाही, कुठे जाणार हे बोलायचं मला बोलायचं नाही. परंतु त्यांचा पण जीवन पोट माझ्या 16 तारखेला गेले ते 16 तारखेला लगेच बोलायला. आणि जर त्यांना आपण कोणाला माहिती दिली नाही तर त्याला थोडा वाईट वाटत. महाराज आपल्याला मग तुम्ही गेले मला बोलावण्याची काही नाही, काही कारणास्तव त्यांना बोलवत होतं. खरी सांगायची गोष्ट म्हणजे 2 वर्षाच्या आधी त्यांची तब्येत हरवली आणि हरवल्यानंतर काय झालं आम्हाला वाटते की यांना फिरवणं बरोबर नाही. आणि करून पुन्हा सत्य लोकांचं आम्हाला सूचना होती की महाराज तुम्ही आमच्या बाबाजीला कुठे फिरवायला येत होता दिसून जाऊ. तरी पण जे एखादी गाडी भेटली आणि डबल सीट असेल तर डिबल सीट बसायचे प्रयत्न केले. कारण तुकामध्ये भावी देहा जीवदान बाप ब्रह्मादी वर जोडाव्या. कारण उदाहरण होईल ते होईल, जाईल ते जाईल, त्याच्यानंतर होणार येते नसुके केव्हा प्रभू सगळे पाहतो या सीटेवर ते नेहमी वाढत होते. आणि मला थोडं वाईट वाटते 2 वर्षापासून मी काय केलं जायचं असलं विरोध सामोरं जायचं असलं तुम्ही त्या मार्गाने असू शकता. या मार्गाने गेलं तर त्यांना घेऊन जावंच लागत होतं. परंतु इकडून घरच्या कुटुंबाला कारण ज्यांना काय वाटत होतं जाता कुठे ठिकाणी पडले तर ठाकूर देव कारण कोणाचं मरण कसं हे सगळं ठरलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं तर मी जर सत्संगामध्ये गेलो तर फारच चांगलं होईल आणि विरू सोडून दुसऱ्या गावात गेलो तर खूपच चांगलं होईल. प्रसंग सांगतो. भूतपूर्व माझं शेती झाली नागशेतीला आमचा एक मुद्दानीला कुठे फिरायला गेला पाहिजे तर शिकाकर पट्टा सांगितलं होतं. आणि मग आम्ही म्हटलं आपण सगळे माता आल्यावर 60-65 वर्षाच्या वरती आहोत. आपल्याला कोणीतरी मोबाईलच्या सगळं समजणारे लोक ऑनलाईन सगळं समजणारे लोक कोणी भेटले तर बरं होईल. पण असा शब्द बाहेर काढल्याबरोबर दिवे बाहेर निघाली बे बाय पाहिजे सत्य मेले असं मिळण्याबरोबर बंधू आणि निशांत आले. सुधारा पाटीलमध्ये आले म्हणजे थोडं बंधू म्हणजे प्रकार. आणि आम्ही ठरवलं काशी प्रयाग आणि प्रयागराज काशी अयोध्या प्रयाग आहे तिन्ही ठिकाणी आता आपलं फक्त ठरलं. तेव्हा आम्ही सांगितलं त्यांच्या कानावर गोष्ट केली आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडे माझी तयारी आहे म्हणल्याबरोबर मंगला आणि बापू बाकी नाही तुम्हाला जायला जमणार नाही. यांनी स्पष्ट सांगितलं मी तिथं मराठी सांगितलं मी मेलो तरी मात्र इकडे वापस येणार नाही कारण मी सगळ्या संस्थांना सांगितलं आहे तर मी मेल्यानंतर मला तिथं फिरून द्या. अशी काशीला जाऊन जर मरण आलं तर ते मुख्याला जाता ते आखे घाते का पण आपल्याला घाते का सांगायची नाही. आणि मग हे ज्यांच्या घरच्या लोकांना वाटलं पिंपळशेरी जावे त्यांची मुलगी आपली मंगला यांना वाटलं तर भावाची तिकडे गेले तर आपल्या आपण माहिती राहत नाही यांनी आले. आणि त्या याच्यामध्ये त्यांना हे तीर्थयाचं सहज घडलं. वास्तविक त्यांची स्थिती नव्हती, वय नव्हतं, निर्माण केला होता. त्याचं मरण आलं तरी हरकत नाही तरी पण ते आले आणि त्यांना तीर्थयात्रा घडायची होती. ते घडाले होणार येते तेव्हा प्रभूच्याकडे पाहते पुन्हा एक मुद्दा सांगतो. जेव्हा सांप्रदायिक परंपरे आपण प्रचारक म्हणून घेतो विशिष्ट सांप्रदाय म्हणून घेतो संप्रदाय टीका करणारे अनेक लोक त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काम त्यांच्याकडे हाजरी होती. आम्हाला तेवढं जमत नव्हतं. वेळ प्रसंगी ते गेले सगळ्यावरी समजून सांगा ज्याच्या पुढे जाऊन कालवण सगळ्यापुढे एक हुरकुडीला ख्रिश्चन धर्माचा प्रचार लागला आणि तो वाद खात आमच्यासोबत बोलता हनुमान मंदिरामध्ये आणि म्हणे आम्ही तुम्ही आले सारे ठिकाणी आले आणि तू काका मस्जिदावरील घरी उभे माझा मुद्दा कारण आमचा धर्म सोडून आमच्या संप्रदाय टीका करणं त्यांना बिलकुल जमत नाही. कारण आपल्या सद्गुरू टीका केली तर आपण त्याला प्रतिकार केला पाहिजे हे त्यांचं अभिर वाक्य होतं. आणि म्हणून असे टीकेला तोंड देणारे
लढणारे संप्रदायाने झटणारे असं तर नेतृत्व असत आपले हरिभक्त परायण वासुदेव महाराज होते. आणि वासुदेव महाराज गेल्यानंतर मात्र काय झालं, गेल्यानंतर त्या दिवशी आपण अग्नी दिली. अग्नी दिल्यानंतर काय झालं, सगळ्या लोकांनी आम्हाला विचारलं कामाला होते. पुन्हा एक गोष्ट आमच्या संप्रदायामध्ये आम्ही एक गोष्ट दिली, तर आपल्या संप्रदायात मृत्यूचाही एक सोहळा झाला पाहिजे अशी आमची काय आहे तीव्र इच्छा आहे. त्या इकडे काय काय होतं आम्हाला माहीत आहे, आम्ही फिरतो, आम्ही ते बदलवण्याचा आठवण्याचा प्रयत्न करतो. पण कधी 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 आमची काय शक्ती कमी पडते आणि कमी पडते याच्याकडे नाही, यांच्या तोंडाला तोंड देणं आम्हाला कठीण त्याच्यामुळे आम्हाला करावं लागतं. या ठिकाणी त्या दिशेने त्याचा मृत्यूला सोहळा करतात. त्याने बोललं आधी केले मग सांगितले. वासुदेव महाराजांना आपल्या आईची जे मदत केली वेळ पुराणातून गेले, त्यांच्या आईचे नाव मित्र होते. त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं दारू पिण्याला सामोरं यायचं नाही, राखीवर टाकायचं नाही, काय टाकायचं नाही. स्वतः तूप आणलं, कापूर आणला, पुन्हा नारळ आणले आणि त्याने आपल्या आईची मदत कशी करून दाखवली. आधी केले आणि मग सांगितले. आणि म्हणून त्याच प्रकाराची त्यांची सुरुवात त्यांची करायची. मय झाले अनेक जगाच्या हातावर लावलेला होता. आणि मय मी काय सांगतो, मय झाल्यानंतर आमच्या मनात होतं की 10वा व्हावा, 10व्यानंतर 13वा व्हावा, तेव्हा झाला पाहिजे. इकडला प्रकार आम्हाला माहित आहे, तिसऱ्या दिवस करायचा आणि मोकळं वाढलं. इकडल्या लोकांनी विचारलं पण तुम्ही तिसऱ्या दिवस काय करता, तिथे सांगतात की आम्हाला लवकर मोकळं होणं बंद राहते. काही काही लोक पहिल्या दिवशी तिथे घे मला त्याच्यामध्ये त्यांचं कुठलीच त्यांच्या टीका करायची नाही. पण त्याच्यामध्ये आपल्याला जे माहिती आहे आम्हाला जर विचारलं, त्या दिवशी आम्हाला त्या मैच्या ठिकाणी विचारलं, आम्ही सांगितलं आमच्या मताला आम्हाला जर विचारलं आम्ही दावा झाला पाहिजे आणि तेवी झाली पाहिजे एवढं म्हणजे. पण ते काही तिसऱ्या दिवसाला आम्ही त्यांना तोंड देऊ शकलो नाही. पण होणार होत असेल आणि जाणार जात असेल. इकडे आल्यानंतर मात्र रातून विचार बदलला आणि पिंडदान 10व्या दिवशी करावं ठरलं योग मानावा. आणि 10व्या दिवशी पिंडदान करायला झाला. समाधी बांधण्याचं किंवा काही आमच्या लोकी कोणीही मुद्दा काढला नव्हता. मुद्दा एका घराच्या आमच्याकरणामध्ये होता, एका घराच्या आमच्याकरणात होता. पण तो सांगण्याआधी पकडला तो कोण होते, त्यांचे भाऊ बोरगुटे त्यांच्या मनामध्ये होता. पण त्यांनी बोलून दाखवलं नाही. आणि त्यांनी पाहिलं का आपण जर बोलून दाखवला तर बाकीचे लोक माझ्या म्हणण्याला सहकार्य करतीलच, असा काय भाग नाही. आणि त्यांनी जाण्यावर सांगितलं आमचे. तर त्याच्यानंतर राहिला तो मुद्दा तसाच राहिला. खेळाल्यानंतर 10व्या दिवशी आमच्या गाड्या गेल्या आणि दोन्ही गाड्या पंचर झाल्या. दोन्ही गाड्या पंचरला मला फोन आल्यानंतर मी आता कसं करा. मी म्हणजे या प्रकरणामध्ये आम्ही बोलणं चाहत नाही, आम्हाला बोलायचं नाही, तुम्हाला समजा कसं करा म्हणून सांगितलं मुलं. मला तर फोनही करत की आता तिसऱ्या आवाज करावा. कारण पिंडदान करणारे 10वा दिवशी फक्त पिंडदान होत असते, एरवी तसं होत नाही. त्या दिवशी आमच्या मोठ्या किलोमीटर माणसं पिंडदान करण्यासाठी काशीला गेले. श्रीमंत माणूस करोडपती लखोपती, तिथं 7व्या दिवशी करोडपती प्रत्येक ब्राह्मण म्हणे काशीले 7व्या दिवशी पिंडदान करत नाही, 10व्या दिवशी वापस आणले. 10व्या ठिकाणी तुमच्या ब्राह्मणाला सुद्धा माहिती आहे, सगळ्या शास्त्रात माहिती आहे. जर माहिती नसेल गोष्ट बनवतात. आता महिलाला वाचून जमत नाही, महिला तर तुम्ही ऐकत नाही, बाकीच्या गोष्टी ऐकत ह्या गोष्टी ऐकत नाही. फक्त तरी पण महिलांनी तो गोष्ट वाचलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. आणि असं जर प्रतिकार केला असो असो. आणि म्हणून 10व्या दिवशी पिंडदान द्यायची, पिंडदानाला. आणि मग तिथे एका महाराजांनी सांगितलं का यांची समाधी बांधायला पाहिजे होती, तुम्ही समाधी बांधली नाही म्हणून तुमच्या गाड्या पंचर झाल्या आणि म्हणून समाजाचा योग झाला. आणि तो काल झाला. कारण काय त्यांच्या मनामध्ये जी इच्छा असते ती पूर्ण केली जाते, पूर्ण केली जाते. म्हणजे ते भाग्यवंत असते, पुण्यवंत आहे. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे Yeah.
झालं समाधी द्यायची समजली. ज्यावेळेस आम्ही गेलो तर समाज होता आम्ही विषय मुलगा काढला नाही, कोणाला मारणार नाही. जसं त्यांच्या नशिबातून त्याचं समाज पण तसं होईल हे आमचं चिंतन चालू असताना मी जेव्हा वेरूळमध्ये काल आलो तेव्हा मला कळलं का महाराजची समाधी होत आहे. महाराजची समाधी होत आहे. कारण चिंतन चालू होतं आणि तिथं ते झात आलं आणि आज तिथं येतं जागा दिली. पुन्हा या ठिकाणी काही फाटे फुटत असं होते, आताही फुटत आहे. परंतु काय ते हे त्यांच्या नशिबाने कोण म्हणे संगीता वापरली घरामध्ये म्हणे आणि पुन्हा एक प्रमाण केले कर्म झाले त्यांनी ते पुण्यवान कर्म केलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून शहाणा तो म्हणे शहाणा कोणाला म्हणावं, पुण्यवंत कशा म्हणावं. गेल्यानंतर त्यांचं कार्य कसं होते याच्या अनुमान प्रमाणात समजावं पाहिजे. त्या अनुमान प्रमाणाद्वारे होतं तर त्यांचं कार्य शुद्ध भावानं होतं, कार्य शुद्ध होतं आणि योग्य मार्गाने होती. आणि त्यांनी आपल्या सद्गुरुमुखातून जे प्राप्त केलेलं होतं त्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या घटनेपर्यंत त्यांचं इच्छा होती की मी प्रवचन करत राहिलो पाहिजे. जेव्हा मला चौथा तारखेला फोन आला मंगळाचा का महाराजांची तब्येत थोडी बिघडलेली आहे. फोन लावला हसले आणि आमच्या घरावरील म्हणलं महाराज म्हणे जाऊ नका म्हणे काला होऊ द्या आणि नंतर त्या म्हणे काला होऊ द्या नंतर हसले मंगळा म्हणे आवाज येत नाही म्हणजे शेवटचं त्यांची शेवटचं पंचचं प्रवचन करीन आणि मी जाईल. पण काय झाले नाही. कारण त्यात आहे तुझला आयुष्याचा गेले दिगंबर ईश्वर विभूती राही व्याच्या कीर्ती मागी हो का गावच लागते. पक्षी अंगणी उतरती देवा गुणतोनी राहती कैसे असावे संसारी जोडी पाचे माची जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काय करायचं. पण जो जगत असताना एक गोष्ट केले आपल्याला मरायचं आहे प्रत्येक लक्षात ठेवून पाहिजे. मरायचं आहे लक्षात ठेवल्यामुळे गावते देहाची आसक्ती कमी होते आणि मरण सोपं जाते. मरण सोपं जाते. काही लोकांना मरण सत्य म्हणल्याबरोबर अमंगळ कसा बोलतो आमचा अमंगळ नाही तर सत्य आहे. मरण सत्य येणार आहे, सत्य येणार आहे, प्रत्येकाला येणार आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये त्यांचं जाणून झालं आणि जाणून झाल्यानंतर त्यांची समाधी झाली. आता पुढेही बहुत कमी आहे कारण त्यांचा त्याचा कार्याचा प्रभाव आहे असो. कारण आयुष्य आणि हा देह जेव्हा सद्गुरूला नारायण दिलं जाते आणि सगळ्यांना प्रक्रिया संप्रदायांना माहीत आहे आणि माहीत असल्यानंतर देहाचं नाशिवंत पाहिजे. जेव्हा कारण जेव्हा आला कारण जेव्हा महाकारण जेव्हा कृष्णमय परिस्थितीमध्ये भगवंत स्वरूपात होतो आणि तेव्हा करून होते मी जेवण आहे मी जेवण नव्हे हे न सरे उरला उरे विठ्ठल जेवण नव्हे हे सरे उरला
पुढे विठ्ठल म्हणून या लाहो करा काळ सारावा चिंतने लाहो करा म्हणजे घाई करा देहतो नाही देहाला चालू ना चाले हे शरीर गुणाची ज्याप्रमाणे एसटीमध्ये काम करणारे कंडक्टर असते तो घरून निघते घरून निघल्यानंतर तो ऑफिस होते येताना त्याला माहीत नसते का आपल्या कोण्या गाडीवर आपला नंबर लागतो कोणत्या गावाला जायचं ही माहिती नसते आणि तिथं कोणती गाडी भेटणार आहे कोण्या गावाला जायचं ही माहिती नसते त्याच्या अंगावर जे कपडे असते ते कपडेही त्याचे नसते त्याचे कपडे असते आणि तो ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो कंट्रोलर राहतो ना तो त्यांच्याकडे कागद येतो त्या कागदावर लिहिलं राहते तुम्हाला या गावाला जायचं आहे तर कागद जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत याला माहिती नाही त्याला माहिती नसतो कोणत्या गावाला जायचं आहे कोणत्या गाड्या नंबर आहे कागद घेतो ते नोट घेतो आणि तो कागद तो जात फाळल्यानंतर ड्रायव्हर गाडी त्याच्यामध्ये स्टँडवर लावतो लावल्यानंतर तो गाड्याला उतरतो आणि त्या गाडीवर आपल्या नोटवरचा नंबर पाहतो आणि त्या गाडीवर येतो गाडी येते जाते गाडी कुठं जाणार आहे तो पता लागते का गाडी ही भेट जाणार तेव्हा नोट वाचल्यानंतर आपल्या याच्यावर गाडी कुठं जाणार आहे कुठे थांबणार आहे कोणत्या गावाला जायचं आहे हेही माहीत आहे याही पुढे जाऊन जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेस कोणाच्या कोणामध्ये जन्माला जाणार आहोत कोणाच्या आई वडिलांच्या पुढे जन्माला हे काहीही या जीवाला माहीत नसते ते यावं लागते आणि म्हणून तो कंडक्टर बसतो ज्या गावाला तो एसटीमध्ये बसतो त्या गावच्या तिथे फाडतात येणारे लोक सगळे बसत जातात उतरत जातात बसत जातात उतरत जातात तिथे गेल्यानंतर त्याचा मुक्काम होतो त्या गावच्या सरपंचाचे नाव त्याला माहीत असते पोलीस पाटलांनी माहिती नसते आणि तिथं झोपासाठी बोलले एअर कंडिशनचे फोन सांगितले नसते एसटीचं झोपावं लागते कोणतं तर गळली असते तर तिथं दुसऱ्या तिथं जाऊन झोपावं लागते अशा तऱ्हेनं हा देहात आहे या देहाला त्याचा जो कपडे असते ते कपडे सरकारचे असते आपण कसं आहे सगळं काय भगवंतानी जसं कसं दिले हात पाय मुख दिधले बोलाया गेले तो जोडची नारायण ते सर्व सुखाशी पात्र होईले दिले इंद्रिय हात भगवंतांनी जसा देह दिला तसा आपल्याला ठेवावं लागते त्या कंडक्टर प्रमाणे आपली परिस्थिती आहे आणि आपली परिस्थिती आहे आणि आपली परिस्थिती आहे आणि म्हणून ज्याला ज्याप्रमाणे त्याचे भजन चुकू नको तर मात्र त्याचं भजन चुकते बाकी सगळं आपण बरोबर करतो तुका म्हणे घेते भजन प्रमाण काय आणि म्हणून वासुदेव महाराजांनी काय केलं तो अभ्यास केला त्यांचे ग्रंथ आले आहे मग ते ग्रंथ जेव्हा पाहिले ग्रंथ पाहिले त्याची पुस्तकं पाहिले त्याच्या अलमारीने सगळे ठेवलेले आहे आपल्या पुस्तकाला एखादी गोष्ट म्हणजे गाथा आहे याचा आहे गाथा असणारा पण माथा पाहिजे असतो आणि काय होईल त्याचं कारण काय परमार्थाचं ज्ञान प्राप्त करून याची श्रवण पाहिजे बोलण पाहिजे पाहिजे ध्यास लागला पाहिजे भगवंताच्या भजनाचा ध्यास लागला पाहिजे मनाने ध्यास घरीचा जसं केल्याची डाळ आहे केल्याच्या डाळीचा साखरेमध्ये मिळून पुन्हा तयार झाली तुला काय करायचं पुन्हा पहिले भरवून घ्यावं लागते रचण्याला त्याला भरावं लागते पाखरावं लागते पाखरावं लागले पाखरल्यानंतर काय होते तिला भरडावं लागते जात्यावर आणि भरल्यानंतर त्याला पुन्हा अग्नीमध्ये तेलामध्ये तळावं लागते किती तकलीफ व्हावं लागते त्या डाळीला आणि त्याच्यानंतर ती काय होते बेसन होते बेसन तिला पुन्हा डाळ कडकडे हे म्हणजे कापून घ्यावं लागते आणि त्यानंतर त्या साखरेमध्ये मिळावं लागते मी या पुस्तकात आलं ना ज्याप्रमाणे हा जो जीव आहे ना हा जीव शिवस्वरूपामध्ये जो प्राप्त होत मिळत नाही
तोपर्यंत त्याला गोडवा फक्त होत नाही. आणि मग डायबिटीज असं तरी जवळच्याला वाढलं तर दुसऱ्याचे खाणार म्हणजे मुळात थोडं वाढणं म्हणजे कमी डायबिटीज आहे जे खाली कोणी जास्त नाही घ्यावं लागतं. त्याची तिला तापावं लागलं, कढईमध्ये उकळून घ्यावं लागलं, तिला हलवली आणि काय साखरेच्या पाकामध्ये मिळावं लागलं. आणि म्हणून असं केल्यानंतर तो काय तर मृत्यूची शेवट चालला होतो. आणि म्हणून याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता आणि चिंतन मनन करण्यासाठी कशाच्या आधारावर करता येते कशाच्या शेवट गोड खायचा आहे. आणि शेवट एक वेळ मृत्यू पहिल्यांदा होतो तेव्हा सगुरु मुखातून जेव्हा स्वरूपाची प्राप्ती होते त्याचं निरसन होते. तुका म्हणे नाही निरशिला जे हो तव घरी अवघे संसारी. हे प्रमाण वापरण्याचं एकदम म्हणजे संसारिक होता. संसार म्हणजे आम्ही तर संसारिक आहोत. संसाराची व्याख्या करते. संसार म्हणजे सगळीची स्वार नाही मना शिवदार माफी लागले शरीर संसार म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे येतो घर बाळ मुलं बाळ शेती वाडी सगळे येतो. काय शेवट झाल्याबरोबर काय आपण नाव पुसल्याचे 7 बाराचं नाव पुसल्याचे सगळे पुसल्या जाते. पण संसारामध्ये काय असो तो सुद्धा घ्यायचा नाही. दोन वेळा म्हणून झालं पाहिजे. हे छोटून मुखातून मोकळी झाला एकदा तीज म्हणतात. तीज म्हणजे 2 वेळ जन्माला येणे. एक वेळ
आईच्या योनीद्वारा तो जन्म झाला ज्याला वर्षाने आपण म्हणतो त्या दिवशी ते म्हणा कारण देहाचं मरण आणि स्वरूपाचा जन्म त्या अनुषंगाने मुक्ताबाईला चांगदेव महाराज जेव्हा शरणागती पकडली 1400 वर्षाचे चांगदेव आणि 8 वर्षाच्या मुक्ताबाईला जेव्हा शरण गेले आणि त्यांना चार विचार सगळा आणि सिद्धी प्राप्त होती पण मात्र आत्मज्ञान प्राप्त नसल्यामुळे 8 वर्षाच्या मुक्ताबाईची शरणागती पत्करावं लागली कथा फक्त मला माहित आहे आणि तेव्हा त्याचा प्रमाणात सांगा म्हणे मी आदती जन्मलो सांगा म्हणून मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो काही काना जन्मतिथी माहित आहे सगळं काही माहित आहे पण ज्या दिवशी आलं ते त्या तारीखी तारीख माहिती नाही आता माझा तुकोबाचा माघ दशमी पावणे गुरुवार केला अंगीकार ना तुम्हाला सांगता नाथ चटणी दिवशी मी जनार्दन स्वामीची शरणागती पत्करली त्या दिवशी नाथ महाराजांना जन्म झाला आणि त्या दिवशी नाथ महाराजांना समाधी घेतली म्हणून ते नाथचेतीला बापाला म्हणतात काही गोष्टी आलो करा मला तुम्ही सांगता तुम्हाला सांगा मी सांगतो 1969 ला दत्तजयंतीला माझा उपदेश झाला दत्तजयंतीच्या दिवशी मी कीर्तनाला उभं झालो आणि दत्तजयंतीच्या दिवशी माझ्याकडे काय झाली मालिका आली माझा मुद्दा काय आणि अशा स्थितीवर ज्याला जन्म होते त्यांचा जन्म जेव्हा हरिभक्त परायण वासुदेवा जन्म झाला आणि नामदेव महाराज नारायण हे केलं आणि तेव्हा त्या स्थितीवर जेव्हा तुकोबाराने प्रॉब्लेम आला तेव्हाचा अभंगाचे पहिल्या चरणात म्हणतात झाला वेदरूप शरीराचा भाग झाला वेदरूप शरीराचा भाग झाला वेदरूप शरीराचा भाग झाला वेदरूप Thank you.